गणेशोत्सवामध्ये कोकणकरांचा प्रवास सुसाट होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कामं पूर्ण होणार आहेत। जून अखेर रखडलेल्या पुलांची कामं पूर्ण होणार आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील प्रमुख पुलांचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। तर कोकणकरांचा गणेशोत्सवामध्ये हा प्रवास सुसाट होणार आहे, कारण रखडलेल्या पुलांची कामं ही जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। ही कामं अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। मी मुंबई गोवा महामार्गावरच्या पुलावरती आहे। पुलाचं काम सध्या स्थितीत सुरू आहे। पावसाळ्यापूर्वी या कामाने गती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। जून महिन्याच्या अखेरीपर्यंत जे मुंबई गोवा महामार्गावरचे 2 ते 3 पूल आहेत अपूर्ण, त्यांची कामं पूर्णत्वास जातील असं इथल्या प्रशासनाने सांगितलेलं आहे। आपण सध्या बघतोय मुंबई गोवा महामार्गावरच्या या पुलाच्या कामाने गती घेतलेली आहे। जिल्ह्यातील पुलांची सध्याची परिस्थिती पाहिली तर बाव नदीवरचा जो पूल आहे त्याचं 100% काम पूर्ण झालेलं आहे। या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे। सोनवी नदीचा जो पूल आहे तो जवळपास त्याचं 99% काम पूर्ण झालेलं आहे। 2 मार्गिका आहेत, एक मार्गिकेचं काम आहे ते पूर्णत्वास गेलेलं आहे, दुसऱ्या मार्गिकेचं काम आहे ते सध्या सुरू आहे, ते पण सुद्धा आठवड्यामध्ये पूर्ण होईल असं इथल्या कामगारांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे आपण गेलो तर चिपळूण आहे, चिपळूणचा सुद्धा 98% काम पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर लांज्यातला जो पूल आहे, या लांज्यातल्या पुलाचं सुद्धा 85% काम पूर्ण झालेलं आहे। 15% जे काम आहे ते बाकी आहे। पावसाळा आहे त्यामुळे त्यांना वेळ लागतोय, मध्येच मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यामुळे कामामध्ये व्यत्यय येतोय। निवळीतला जो उड्डाण पूल आहे त्याचं सुद्धा 90% काम पूर्ण झालेलं आहे। 10% जे काम आहे जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल असं सुद्धा प्रशासनानं सांगितलेलं आहे। यामुळे आगामी गणेश उत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्य आणि स्थानिक नागरिकांचा प्रवास वाहतूक कोंडीमुक्त असा सुखकर प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।